माय यूट्यूब चॅनल. तर काल आम्ही गेलतो गंगा उद्यानला, कारण काल होता संडे. तर काल होता फ्रेंडशिप डे, ते हॅपी फ्रेंडशिप डे. आणि मग आता आम्ही निघालेलो होतो बाहेर. आणि मग माझ्या फ्रेंडनी काल मला सकाळी हे बँड बांधले होते 2. त्यानंतर मग आम्ही थोड्या वेळेस निघणार होते. पप्पा 15 मिनिटात पोहोचणार होते. आणि हा ड्रेस मी खूप दिवसानंतर घालत होते, कारण मला आज ड्रेसच नव्हता सापडत. तर मला हा घालायचा नव्हता आज. तरी पण तर मग आज मी गंगा उद्यानला जाणार आहे. तिथे खूप छान आम्ही एन्जॉय करणार आहेत. आणि ते सर्व खूप छान राग पाळणे आहेत. अक्का बाबा आलती, कारण अक्काचा पाय मोडलेला होता आणि तिचा फ्रॅक्चर झाला होता पाय, म्हणून ती आलती. त्यानंतर आम्ही गंगा उद्यानला गेलो. आणि हे आहे गंगा उद्यानचं एंट्री गेट. नंतर आम्ही तिकीट घेतलं, नंतर ससे पाहिले, बदकं पाहिले. त्यानंतर आम्ही वॉटरफॉलसुद्धा पाहिला. त्यानंतर पप्पाकडे मी तिकीट दिले आणि मग मी वॉटरफॉल पाहायला गेले. आणि तिथे राग पाळणा दिसत होता खूप मोठा. आणि त्यानंतर इथे आहे खूप छान अशी इथे झाडं गवतं आहे. तुम्ही इथे पिकनिकला पण येऊ शकतात. इथे दिवसभर हे सुरू असतं आणि इथे पिकनिकला खूप छान आहे. आणि इथे तुम्ही प्री वेडिंग शूट किंवा अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे शूट करू शकतात. इथे खूप छान इथे शूट करण्यासाठी प्री वेडिंग शूट इथे खूप छान आहे. आमच्या कॉलनीतल्यासुद्धा 1-2 जणांनी इथेच प्री वेडिंग शूट केलं होता. खूप छान तिथे बेबी शूट पण इथे करू शकतो. खूप छान इथे गार्डन आहे. आणि इथे आपण पिकनिकलासुद्धा येऊ शकतो. मग आहे इथे एंट्री. त्यानंतर इथे साईसमोर गाडीत बसले. त्यानंतर ते खूप फिरले, पण ते लास्टला इतके बोर झाले, कारण त्यांना एकच ह्याच्यामध्ये बसवलं. पप्पांनी मीच सगळं एन्जॉय केला. मग पप्पा मी ब्रेक डान्समध्ये गेलो. त्यांनी मग हे केलं, पेमेंट केलं. मग आम्ही आत आलो. इथे खूप छान हे होतं. नंतर ते फिरायला लागलं. त्यानंतर माझे इथे खूप डेंजर रिॲक्शन्स होते. त्यानंतर फायनली आम्ही खाली उतरलो आणि मग आम्ही गेलो खूप छान बाहेर. खूप छान गार्डनमध्ये आलो दुसऱ्या. ते बाहेरच्या साईडने खूप छान इथं बसण्यासाठी होतं. मग तिथं थोड्या बसलो. आणि त्यानंतर खाली तिथे बाहेर निघून आम्ही तिथे अलीकडं पंचवटी होती, तिथं आम्ही पाणीपुरी खाल्लं. त्यानंतर अक्का बाबाचं दुखत होतं आणि अक्काचं पाय फ्रॅक्चर होतं, म्हणून मी त्यांना दाबेली आणि भेळ घेतली. आणि एवढंच होतं. आता बाय बाय.